नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे सुंदर असे विचार घेऊन आलो आहे। या स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना आपल्या आयुष्यामध्ये बदल होण्यासाठी आजपासून वाटचाल सुरू होईल। म्हणून हे विचार आपण ऐकले पाहिजेत। आपल्या जगण्याला ऊर्जा येईल, आपल्या जगण्यामध्ये बदल होईल याची मला खात्री वाटते। तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते। दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात, तसेच तुमचे शुभ विचार, कृती, कर्म हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय। थोर माणसांची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते। ज्या मानाने तुम्ही एकाग्रता साधाल त्या मानाने तुम्ही थोर व्हाल। कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही। शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। आयुष्यात जोखीम पत्करा। जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या। भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल। तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नाही। श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते। कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे चारित्र्य। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये या विचारांचा नक्कीच आपण विचार करावा, आणि जर आपण विचार केला तर मित्रांनो नक्कीच आपला आयुष्य बदलायला मदत होईल असा मला विश्वास आहे। मित्रांनो, विचार जर आवडले असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावा, हे विचार शेअर करावे, कॉमेंट देऊन कळवावे हे विचार कसे आहेत। भेटूया नवीन विचारांची शिदोरी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम, नमस्कार।